अभिनंदन, तो चांगला खेळून ये असा सल्ला दिला आणि तेवढ्या सक्षमतेने तुम्ही खेळलात, तेव्हा तुमचा विशेष आभार, धन्यवाद. आणि हे होते मॅन ऑफ द मॅच तन्मय पाटील, मॅन फ्रॉम आराध्य स्पोर्ट्स पाटणोली. धन्यवाद. हो टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच दिनेशजी पाटील, बाबूशा. जाऊया पुढच्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी वोडाफोन वहाळ आणि मोरावे या दोन संघादरम्यान लढती लावतोय प्रारंभ. टॉस जिंकला चेतन स्मृती. रुद्रांशी 11 CK बॉईज ऑन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. किंजल स्पोर्ट्स चषक या आदर्श ट्रॉफी 2024 आज या स्पर्धेचा चौथा दिवस. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन विनय. लॅपटॉप राऊंड विकेट. पहिलाच बॉल फिरून खेळलाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता कणकणीत चौकार. सुरुवात चांगली आहे. कट केला, यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय डीप थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता दुसरा चौकार. चांगली सुरुवात यावेळेस मात्र समीर नाईक आणि प्रदीप मुंबईकर. समीर नाईक खरं तर वेगवान, तेज तर्रार गोलंदाज ओळखला जातो, परंतु सलामीला वरच्या क्रमांकावर पाठवले आणि आपल्या फलंदाजीतली चुणूक मात्र सध्याच्या घडीला तो दर्शवत असताना दोन. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस मात्र स्वीप केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. समीर नाईकचा जलवा. 2 चौकारानंतरचा हा षटकार. पहा, स्ट्रायकर बॉलरलाच मात्र या ठिकाणी या मॅच मध्ये मात्र फोडून काढले अक्षरशः. अगदी स्टंप लाईन होता बॉल, थोडासा बसला, गुडघ्याचा आधार घेतला आणि त्यानंतर मात्र बॉलला लवकर उचललं आणि पाठवलं ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 14 धावा धावफलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दर्जेदार सुरुवात मात्र करण्यात आले. आक्रमक सुरुवात मात्र वोडाफोन वहाळ संघाची पाहायला मिळते. एका बाजूला प्रदीप मुंबईकर, तेही सर्कल स्पेशालिस्ट आहेत. नेहमीच पाहायला गेलं तर सर्कल पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. परंतु पाहूया, इकडे प्रेशर वाढलंय विनय मात्रेवरचा. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र थोडा कॉन्फिडन्स समीर नाईकचा वाढला होता. आत्मविश्वास मात्र तो अति आत्मविश्वास नडला आणि चांगलं खेळत असताना मात्र इकडे महत्वाची विकेट मी तर म्हणेन बलिदानच दिले एक प्रकारचं. कारण 3 बॉलमध्ये 14 आल्या होत्या. समोर खूप चांगलं खेळत होतं, प्रेशर गोलंदाजावर होतं आणि अशा स्थितीमध्ये स्विच इट करण्यासाठी गेला आणि बहुमूल्य विकेट गमावले. पहिला धक्का वोडाफोन वहाळ संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना बिपिन पावशे, आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू हार्ड हिटर बॅटर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगलं खेळत होता समीर नाईक, परंतु त्याचा तो चुकीचाच फटका म्हणावा लागेल. पाहूया बिपिन पावशे. पाडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पूल केलाय मिडॉनच्या दिशेमध्ये. नो मॅन्स लँड, वॅकंट एरिया होता. बॉल खाली पडतोय, 2 रन्स मिळतील. खातं उघडेल बिपिन. 2 या धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड.
विनय थोडासा लईमध्ये परतत असताना त्यावेळेचा चेंडू थोडासा वेग पाहायला मिळाला होता, परंतु फिरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 1 गडी बाद 16 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अलंकार. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली उडापूर वहाळ संघाची. पाहूया ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पाकपुटला जाऊन पूल केलाय. ऑन साइडला मिड विकेटला 7 पडलेत. परतावं लागेल. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर पॅव्हिलियन कडे. दुसरा धक्का उडापूर वहाळ संघाला. थोडी ताकद कमी पडली की काय असंच म्हणावं लागेल, कारण अनऑर्थोडॉक्स चांगले खेळतात प्रदीप मुंबईकर. शॉट ऑफ लेंथ होता, पूल करायचा होता, पूल केला सुद्धा, परंतु थोडासा मी तर म्हणेन ताकद अगदी सीमा रेषे लगत खूप चांगला झेल त्या ठिकाणी आदेशनं टिपलाय आणि प्रदीप मुंबईकर बाद होत असताना दुसरा धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. सुदेश साळुंके. 8 विकेट आज दिवसभरामध्ये. 13 बॉल आतापर्यंत टाकलेत या गोलंदाजांना आणि 13 बॉल मध्ये 8 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि आज या 13 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. एक रनआउट सुद्धा गेली. जर ती खात्यात जोडता आली असती तर तीही जोडली असती, परंतु त्याचं सुद्धा श्रेय त्याला जाईल. म्हणजेच काय, आज अलंकार अलंकार फक्त अलंकार. आज या स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर मात्र या युवा गोलंदाजाचा दबदबा राहिलाय. मन जिंकलेत. प्रतिभावान खेळाडू आहे तो मोरावे गावचा आणि आज मात्र त्यानं सगळ्यांनाच खुश केलंय. लक्ष वेधून घेतले टेनिस क्रिकेट विश्वाचं आपल्याकडे. अलंकार मात्रे, परंतु समोर होता सुदेश साळुंके. मागच्या मॅच मध्ये कमाल पॉवर हिटिंग पाहायला मिळाली होती सुदेश साळुंकेची. आणि समोर आता सध्याच्या घडीला उडापूर वहाळ संघाची अनुभवी जोडी आहे. दोनही एक्सपिरियन्स प्लेयर आहेत सध्याच्या घडीला. शॉट ऑफ लेंथ हलक्या हातानं थोडस कंट्रोल पूल आपण म्हणतो ना तसा पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बिलकुल प्रॉपर कनेक्ट करता आलेला नाहीये. सुदेशचा निर्धाव चेंडू इकडे पाहायला मिळतो. अलंकार मात्रे कमाल बॉलिंग. सोळा वर 2 अशी धावसंख्या आहे. मागच्या मॅच मध्ये सुदेशने खूप चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस मात्र रन्स येत असताना अलंकारवर बॉलला पाठवले सुदेश साळुंकेनं. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावांकरता. षटकार षटकार आता मात्र कोंडी फोडले. मागच्या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळाला होता आज अलंकार लगातार 5 फलंदाजांना बाद केलं होतं. हा कारनामा मात्र त्यानं आज किंजर ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये केलाय आणि सगळ्यांचं लक्ष वेधलंय या युवा प्रतिभावान गोलंदाजानं. हा षटकार आलाय. पहिला मोठा फटका करत त्याच्या अगेन्स्ट येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आज दिवसभरामध्ये. थोडासा बॅकफुटला जाऊन पंच करण्याच्या तयारीमध्ये अगदी हलक्या हातानं सावधानतेनं खेळून काढला सुदेश साळुंकेनं. हा चेंडू 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावर. 23 वोडाफोन वहाळ. उलवे नोड मधील दोनही संघ सध्याच्या घडीला आमने सामने आहेत, मोरावे आणि वहाळ. अख्खू टप्प्याचा बॉल पूल करायचा होता, नाही कनेक्ट करता आला. कमाल बॉलिंग आहे अलंकार मात्रे. पहा पुनश्च एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता.
थोडासा गती कमी केली होती, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. काहीसा आतमध्ये येणारा इकडे सरळ शरीराचा वेध घेतला गेला आणि डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू. एकमेव षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला, अन्यथा पुनश्च एकदा अलंकार मात्रेचा दबदबा मात्र कायम राहिलाय. पाहू शकता हे षटक, एक षटकार, एक सिंगल रन आणि एक महत्वाची विकेट सुद्धा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा, 23 लॉस ऑफ 2 विकेट. कॉमेंट्री बॉक्स तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवला जातोय. तुमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर, इकडे आमचे अंपायर्स आहेत. थँक्यू सो मच. 24 लाईव्ह इव्हेंट्स. 23 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे कमबॅक करतोय हलकस या ठिकाणी म्हणावं लागेल मोराबे संघ. लेफ्ट केला होता हा चेंडू सुदेशनं, पंच इशारा करत असताना. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन, एक्स्ट्रास मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा. आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हो, हलक्या हाताने यावेळेस फक्त दिशा दिले. बसला किंवा पॉइंटला क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत मात्र सहजतेनं दुहेरी धावा कंप्लीट होत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. मगाशी मॅच मध्ये आपण पाहिलं सुदेश साळुंकेच्या बॅट मधून चांगले कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. अगदी सॉफ्ट हँडेड, कोणतेही मोठे फटके न खेळता अगदी इझीनेस त्याच्या बॅटिंग मधला खरं तर पाहायला मिळाला. त्यामुळे सहजतेनं सुद्धा धावा काढता येतात. उगाच शक्ती लावल्यानंतरच धावा निघतात असं काही नाहीये. तर तो इझीनेस त्याच्यामध्ये दिसला. इकडे पहा, फॉलो थ्रू मध्ये विकेटवर चेंडू करंगळत राहिला होता. थोडीशी संधी होती परंतु एक रन क्विक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड नाव. आर्यनचा हा फुल लाईन होता, खोदून काढलाय कबसला. डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. पहा, पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या आणि समीर नाईक जोपर्यंत होता तोपर्यंत चौकार षटकार येत होता. त्यानं तो एक निर्णय घेतला रिव्हर्सिव्ह खेळण्याचा आणि तिथून जर आपण पाहिलं ना कांचन, तर संपूर्णपणे धावसंख्या खुंटवली गेली. म्हणजेच काय, जो ब्रेक थ्रू हवा होता, एक पहिली विकेट आल्यानंतर मोराबे संघ मोठ्या आत्मविश्वासानं मात्र मैदानामध्ये खेळू लागलाय. यावेळचा फटका चांगला आहे. इकडे लॉंग ऑफ क्लिअर केलाय. सुदेश साळुंकेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार, दुसरा षटकार. आज याच्या बॅट मधून धावा येताना आपण सातत्यानं पाहिल्यात मागच्याही मॅच मध्ये. सुदेश साळुंके मोठं नाव आहे. वहाल टेनिस क्रिकेट जगतामधील के नाईट स्पर्धेमध्ये मालिकावीर, बाईक के ट्रॉफीचा बायकर मॅन आहे. मोठे मोठे संघ असताना मात्र त्यानं ती बाईक घेतली होती. हलक्या हातानं बॅक टू द बॉलर्स. कोणतीही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय आता मात्र आर्यन. चांगलं कमबॅक षटकारानंतर मात्र पाहायला मिळालंय. परंतु शांत आणि संयमानं राहून खेळपट्टीवर सिंगल्स घेऊन एक मोठे फटके तो खेळताना दिसतोय. त्यामुळे कुठेतरी एक मॅचोड इनिंग मात्र साकारले. इकडे पहा, अगदी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल. शेवटच्या क्षणाला मात्र खरं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता त्यानं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 वर 2 ओडापून वहाळ. सुदेश साळुंके आणि बिपिन पावशे अशी ही जोडी आहे. वहाळ संघ म्हटला की ऋषी नाईक ज्यानं नुकतीच रायगड प्रीमियर लीग मधून निवृत्ती करता जाहीर केली. ओडापूर वहाळ संघाचा खेळाडू आणि सगळ्यांनाच मात्र एक आश्चर्याचा धक्का त्याने दिला. चला स्पीडअप करा टीम मोरावे, वेळच नाही आपल्याकडे. काल 9 सामने आम्ही कव्हर केलेत. तर ऋषी नाईकचा बॅनर सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. लॉंग ऑन एरियामध्ये त्या ठिकाणी ऋषी नाईकचे काही अविस्मरणीय फोटोज आहेत आणि त्यानं सुद्धा इकडे पहिल्या दिवशी इंटरव्ह्यू दिला होता. का निवृत्ती घेतली, अशी तडकाफडकी राजीनामा का दिला,
परंतु एक स्पर्धा तो खेळणार आहे उल्वानोड प्रीमियर लीग, जी त्याची विभागाची स्पर्धा आहे, ती त्याची शेवटची स्पर्धा असेल असं त्यानं सांगितलं. परंतु नक्कीच टेनिस क्रिकेट विश्व मात्र त्याला जरूर मिस करेल, कारण सुरुवातीपासून येऊन आक्रमण करायचं हा नेहमी ठरलेला त्याचा भाग असायचा. फुल टॉस आहे, कव्हर्सला खेळलाय. इकडे पहा, संधी होती, बाद करण्याची नामी संधी होती. खरं तर या 2 धावा मिळतील, परंतु कुठेतरी या बॉलवर विकेट आली असती तर सुदेश साळुंके सारखा चांगला फलंदाज मात्र बाद करता आला असता. परंतु पहा, फुल टॉस होता, कव्हर्सला खेचला होता, 2 धावा वाचल्या असत्या, महत्वाचा फलंदाज बाद झाला असता. परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब होत असताना आपण पाहिलं. यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता, एज घेतले आणि यष्टीरक्षकांना मात्र रनिंग कॅच त्या ठिकाणी टिपले. सुदेश साळुंके मात्र पुढच्या बॉलवर बाद होत असताना 9 बॉल मध्ये 19 धावांची खेळी साकारली ती सुदेश साळुंकेनं आणि 37 या धावसंख्येवर वोडाफोन वहाळ संघाचा तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनित म्हात्रे, विस्फोटक फलंदाज आहे. एकतर षटकार, अन्यथा बऱ्याच वेळेला खरं तर एक चांगलं भविष्य आहे वहाळ संघाचं रोनित म्हात्रे. परंतु कुठेतरी थोडंसं पेशन्स सुद्धा असावे लागतात क्रिकेटमध्ये, हे त्याला दाखवावं लागेल. थोडंसं मॅच्युरिटी दाखवावी लागेल क्रिकेटमध्ये. लेग स्टंपवर होता हा चेंडू, सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं पंच इशारा करत असताना एक अतिरिक्त रन, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 38 या आकड्यावर. 38 रन्स. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र खराब होता आणि तेच दर्शवतात अंपायर्स. आणि या सीट्स नो बॉल आणि पंच इशारा करत असताना इकडे सुरळीत सुरू होतं मोराबे संघाचं, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र चुका करतोय तो अमित शिवकर आणि या बॉलवर मोजल्यात तब्बल 7 धावा. पहा रिप्ले मधून पुन्हा एकदा फुल टॉस होता, पाठीमागे फिरकावून दिला हा चेंडू. ऑब्विसली इकडे पंच इशारा करतात नो बॉलचा आणि त्यामुळे 7 धावा. चला चेंडू फ्रीडचा बॉल असेल, कारण नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. धावसंख्या वोडाफोन वहाळ संघाची सुस्थितीमध्ये येत असताना 45 रन्स, 45 धावा. संध्याकाळचं सत्र आहे, जर 50च्या आसपास जर धावसंख्या गेली तर फार कष्ट घ्यावे लागतील मोराबे संघाला धावा चेस करण्यासाठी. थोडंसं कठीण होतं संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि मी तर म्हणेन आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर वोडाफोन वहाळ संघ खूप योग्य रीतीनं धावा जमवतोय, ज्या त्यांना मात्र गोलंदाजांना त्यांच्या पुरेसं पाठबळ देऊ शकतील दुसऱ्या सत्रामध्ये. अमित शिवकर फिरवलेला हा चेंडू टप्पा पडला, यावेळेस मात्र बाहेर काढतोय. कमाल टॉपस्पिन पाहायला मिळतोय. बॉलला खरं तर निर्धाव चेंडू, क्लास डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी खरं तर हा लेग ब्रेक होता, परंतु नॅचरली ऑफ ब्रेक होता. ओ यावेळेस मात्र स्क्वार लेगला धाडलाय. कमाल फटका रोनित म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. दमदार षटकार पुढ्यात दिला होता. इकडे मघाचा चेंडू फिरवला होता, यावेळेस आपण पाहिला थोडासा पुढे केला होता आणि अगदी समोर पट्ट्यामध्येच. कोणतेही कष्ट घ्यावे लागले नाहीयेत, त्यामुळे सोपं होतं. आणि रोनितला मात्र अगदी तुम्ही आमंत्रण द्याल तर तो मोठे फटके खेळू शकतो, हे बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल. ही लाईन खराब होती गोलंदाज अमित शिवकरची. अमित शिवकर थोडंसं डोकेदुखी ठरतोय सध्याच्या घडीला, कारण धावा वाढवल्यात आणि वोडाफोन वहाळ संघाचं अर्धशतक धाव फलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना पाहता पाहता लगेच 50चा टप्पा ओलांडलाय तो वोडाफोन वहाळ संघानं. आडव्या बॅटनं ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत मिड विकेटला. सिंगलचं रूपांतर मात्र इझिली कन्वर्ट केलंय ते डबल मध्ये. सुंदर रनिंग भेटून विकेट म्हणावी लागेल. या 2 धावा आणखी प्राप्त होतील. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड नाव.
शेवटचा चेंडू आहे. 4 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिले रोनित म्हात्रेनं. हो, लेग स्टिकवर होता, ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फसलाय. निर्धाव चेंडू, 4 षटकांचा खेळ समाप्त. पहिलं सत्र संपलंय. 53 धावा पहिल्यांदा फलंदाजी करत असताना वोडाफोन वहाळ संघानं केल्या आणि 54 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. 54 रन्स टू विन. स्मृती रुद्रांश 11 CK बॉईज मोरावे तर संघाला हा सामना जिंकण्यासाठी चला लवकर बाहेर या, लवकर सलामीची जोडी जाऊ द्या, कारण आता सूर्य हळूहळू अस्ताकडे जाईल. आणि हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. समीर नाईक 4 बॉलमध्ये 14, सुदेश साळुंके 10 बॉलमध्ये 19, परंतु छाप सोडली शेवटला रोनित म्हात्रेनं 5 बॉलमध्ये 14. आणि त्याचमुळे इकडे वाळ संघ मजबूत स्थितीमध्ये. अमित शिवकर 18 धावाचं षटक हाताळलं. विनय म्हात्रेनं 16, आर्यन भोईरनं 12 आणि अलंकार म्हात्रे प्रभावी कामगिरी 7 धावा दिल्या फक्त. चला पाटणोली संघ आता फार कठीण आहे, आपण घरी जाऊ शकता. आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला डेट दिली जाईल त्या दिवशी तुम्हाला यायचंय फायनल डेला. तेजस्वी म्हात्रेंनी सांगितलं की फायनल डेला आपण या, कितीही मॅचेस राहिल्या तरी आपण त्या कव्हर करू. चला फायनल डेला सकाळी लवकर या, 9 वाजता आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली संघ या ठिकाणी उपस्थित राहील. फायनल डे आहे या स्पर्धेचा 17 तारखेला. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये, ज्या ठिकाणी मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. दिनेशजी पाटील सर आहेत आमच्या समवेत आणि 54 धावांचं टार्गेट आहे ते मोरावे संघासमोर. हॅलो, लेट्स प्ले. अतिशय उत्तमरित्या ही सुरुवात मात्र होते उत्तरार्धाची. पहिल्या चेंडूवरती मात्र तब्बल लुटल्या 3 धावा आणि या 3 धावांसहित धावांचा पाठलाग करायचा आहे तो 53 धावांचा. 54 टू विन. 54 धावा जमवायच्या आहेत. पूर्वार्धामध्ये विचार केला तर खऱ्या अर्थाला अंतिम षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, कारण 3 षटकामध्ये धावा 37 होत्या. त्यानंतर मात्र चांगल्या धावा लुटल्यानंतर मात्र अतिशय उत्तम खेळ राहिलाय. आता मात्र विनय म्हात्रे स्ट्राईकवर गेला आणि 1 धाव मात्र मिडविकेटच्या दिशेनं पूर्ण केली आहे. आदेश पाटील आणि विनय म्हात्रे याचे 2 सलामीर आपण क्रीजवर पाहतोय.
सुदेश साळुंके पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा मोजतोय. धावांचा अंतर जर दूर असेल तरी पण या मैदानावर धावा पाहिलेत. या मैदानावर धावांचा पाठलाग झालाय. मोठमोठ्या धावा सहज कुठल्या गेलेत. अकोट टप्प्याचा चेंडू काय दिशा दिली आहे. लाजवाब शॉट होता. आदेश पाटीलनं बॉटम हँडचा काय पुरेपूर वापर केलाय. काय सुंदर फटका दाखवलाय. आसमान दाखवला सुदेश साळुंकेला. ऑन स्क्रीन पाहतोय आपण अकोट टप्प्याचा चेंडू आणि काय सुंदररित्या रिफ्लेक्शन्स पाहिले. सुंदर ऍक्शन, त्याचे उत्तम रिॲक्शन. रिझल्ट 6 रन्स. 6 धावा जोडल्या गेलेत. मी म्हटलं होतं की या मैदानात धावांचा पाठलाग झालाय. या मैदानानं खूप मोठ्या धावा पाहिलेत आज आणि त्या धावांचा पाठलाग केलाय. विनय म्हात्रे हा सामना जरूर एकतर्फी पाहतोय नॉन स्ट्राईक यांची, परंतु एका बाजूला आपला संघ सहकारी आदेश पाटील मात्र बरसतोय. पहिल्या चेंडूवर आदेशनं 3 धावा कंप्लीट केल्या. त्यानंतर विनय मात्रनं 1 धाव कंप्लीट केली आणि तिसऱ्या चेंडूवरती ठोकला आदेश पाटीलनं षटकार. सुदेश साळुंकेसारख्या ताकदवान गोलंदाजावर मात्र हा प्रहार होतोय. सुरेख काय सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. अफलातून स्क्वेअर करता हा फटका पाहतोय. तुटून पडला. अकोट टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सुंदररित्या गोलंदाजी जरूर केली, परंतु त्याच दिशेने मात्र सरसावत पाहतोय आपण. सुदेश साळुंकेचा हा चेंडू ऑफस्टिकच्या किंचितसा बाहेर जाऊन तुटून पडला चेंडूवरती आणि भिरकावून दिला स्क्वेअर गेटचा फटकाद्वारे सीमारेच्या बाहेर. आणखीन एक फॅन्टॅस्टिक चौकार. स्लोवर गोलंदाज. चेंडू हवेत राहिला. आता हवेत राहिला. रिस्क बनली. नीटचा कनेक्ट करू शकला नाही आदेश आणि इथे मात्र फक्त हवेत चेंडू केला. तो झेल लिलेया टिपला गेला. चांगल्या फलंदाजाला मात्र बाद झालाय. 13 धावा त्यानं जोडल्या आदेश पाटीलनं आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजेच मोरावे संघाचा. चेतन स्मृती, रुद्राक्ष 11, CK बॉईज मोरावे वर्सेस वोडाफोन वहाल. वोडाफोन वहाल संघाचा खऱ्या अर्थानं रिची नाईक टेनिस क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. उलवा नोट प्रीमियर लीग जरूर खेळेल, परंतु सर्वांचा लाडका असा हा खेळाडू, आक्रमक खेळाडू क्रिकेटमधला. अनेक उत्तम इनिंग्स ज्याच्या आपण पाहिल्या, अनेक उत्तम खेळ त्याचे पाहिले. शिक्षण आणि खेळ याचा सुवर्णमध्ये साधत आता जबाबदारीच्या मध्ये अटकलेला या खेळाडूने मात्र खूप लवकर निवृत्ती घेतली टेनिस क्रिकेटमधून, असं आमचं प्रामाणिक मत आहे. नवीन चेंडू भरधाव वेगानं, परंतु वेगावर नियंत्रण नव्हतंच मुळात. त्याच्यामुळे पंच अमोलजी दर्शवतात इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर सुदेश साळुंकेचा 1 विकेट नंतर मात्र लगेच व्हाईट बॉल. धावा जमलेत कांचन पालकर सर. 15 धावा 5 चेंडूमध्ये. प्रवीण ठाकूर ऑन स्ट्राईक. अखो टप्प्या चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या मधून काय सुंदर फटका पाहतोय. ज्या दिशेने आलं त्या दिशेला टोलवलाय. उत्तम फटका पाहिला. फटक्यावर धावा आल्या तब्बल 19. त्याच्यामुळे या धावांमधलं अंतर कमी केलंय. अंतिम षटकामध्ये ज्या धावा गेल्या धावा जोडण्याचं काम केलंय. अको टप्प्या चेंडू पुन्हा एकदा चेंडूला उचली घेतली. तेवढ्या सक्षम त्यांना पॉइंटला तैनात होता. त्याच्या डोक्यावरून मात्र उत्तम फटका दाखवला आणि चेंडू सरळ गेला सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. 3-1-6 4 विकेट वाईट 4 असं या गोलंदाजीचं राहिलं प्रत्येकरण. सुदेश साळुंके महागडा ठरला. 19 धावा त्यानं मोजल्या आणि त्याच्यामुळे आव्हान आता मात्र उरतंय. बघूया आपण 19 धावा जमल्यानंतर 18 चेंडू आणि 35 धावा. काउंटिंग आपली 19 धावा पहिल्या षटकामध्ये. 18 चेंडू आणि आता मात्र 35 धावांची गरज आहे. विचार केला कांचन पालकर सर, पहिल्या 3 षटकामध्ये 37 धावा पूर्वार्धामध्ये होत्या. त्या धावाच आता मात्र इथे उरलेत. 3 षटकामध्ये 35 धावा उरलेत. मोरावे संघाची फलंदाजी भरली आहे. ज्याप्रमाणे आदेश पाटीलनं सुरुवात करून दिली आहे त्याच्यावर साज मात्र प्रवीण ठाकूर चढवतो. 1 चौकारांशी चांगली फलंदाजी राहिली आहे. प्रवीण मुंबईकर, प्रदीप मुंबईकर, बंधुराज, त्यापैकी प्रवीण मुंबईकर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर.
पहिल्या चेंडूवर सामोरं जाईल विनय म्हात्रे. डावखुरा फलंदाज, कित्येक वर्षापासून मोरावे संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर लिहिल्या पेलताना पाहिलंय विनय म्हात्रेला. चला सामना सुरू करा, कारण मित्रांनो 6 वाजून 5 मिनिटांनी अंधार होतो. चांगला चेंडू होता, कनेक्ट नाही करू शकला आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडू सांगता होते. या चेंडूवर काही नंबर नाही ना, त्या नंबरच्यामुळे निर्धाव चेंडू. काही डॉट चेंडू, एक चांगला षटक वोडाफोन वहाल संघाला पुन्हा कमबॅक करून देईल सॅमी. समीर नाईक याचा अनोखा खेळ आम्ही कित्येक वर्षापासून पाहतोय. मैदानामध्ये कायम हळत राहायचं, धावत राहायचं, पळत राहायचं, वेगवेगळ्या ऍक्शन मध्ये आपण खेळत राहायचं. हाय अँड हँडसम, एवढंच नव्हे तर खूप खूप लॉंग मारलेला हा स्ट्रॉंग फटका. मिडविकेटची सीमा रेषा विनय म्हात्रेचा मनगट दाखवतोय. ठोकतो विनय म्हात्रे, षटकार, सुपर 6. सुंदर सुंदर ऍक्शन रिप्ले पहा. मगासपासून वाट पाहत असलेला विनय म्हात्रेला अखेरकार हा चेंडू मात्र आपल्या रडर मध्ये आला आणि भिरकावला. फुटॉस, फुलटॉसला ही दिशा लॉंग ऑफच्या सीमारेषा बाहेर. लागोपाठचा प्रवीण मुंबईकरला दाखवलेला हा दुसरा षटकार. सुंदर सुंदर पाठलाग केला धावांचा. तसा विचार केला कांच्याचा 54 धावा सोप्याही नाहीत, परंतु आज या मैदानावरती जीवन गावांचा धावांचा पाठलाग झालाय आणि असा झालाय की सुंदर. येस, विनय म्हात्रे 4 चेंडूमध्ये 13 धावा. प्रवीण मुंबईकर लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार खातोय आणि आता इथे मात्र 31 धावा जमल्यानंतर अजूनही 23 धावांची गरज. 23 धावा, 16 चेंडू, 15 चेंडू. पहिला निर्धाव, नंतर षटकार षटकार. त्याच्यामुळे आव्हान या 2 षटकारांना मात्र सोपं बनवलंय. अजून एका दुसऱ्या मोठ्या फटक्यानं हवा काढली जाईल सामन्याची, परंतु प्रवीण कशी कामगिरी करते त्याला माहिती आहे. भरदा वेगाने चेंडू टाकायचा आहे, स्लॉट मध्ये चेंडू आता द्यायचा नाहीये. 2 मोठे फटके आपल्या वाट्याच्या धावा तर आपण केव्हाच खाल्लेत, त्याच्यामुळे उरलेले 3 चेंडू मला चांगले टाकायचे आहेत. यांनी एक इरेदन टाकलाय, हा आणखीन एक चांगला चेंडू. विनय मात्र खेळलाय निर्धाव चेंडू, जो खेळतोय 5 चेंडू मध्ये 13 धाव्यांवरती, त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत 2 षटकार. फुटॉस, चुकीला माफीच नाही. इथे स्लॉट मध्ये टाकण्याचा चेंडूचा प्रयत्न होता, भरता वेगानं यॉर्कर टाकायचा होता. यॉर्कर का फसला की मग मात्र जातो सरळ लोअर फुलटॉस. त्या लोअर फुलटॉसला कन्वर्ट केलं. विनय मात्रेला चालून आली नामी संधी आणि पुन्हा एकदा मिडविकेटची सीमारेषा किती सहज क्लिअर केली आहे पा. ठोकला जातो इथे मात्र आणखीन एक षटकार आणि या षटकारांशी या षटकामध्ये 30रा षटकार लगातार ठोकला जातोय. लाडके आयोजक जे हनुमान दापोली विजय यांचे आगमन झालंय. 3 षटकार या षटकामध्ये आता पण प्रवीण मुंबईकरला पडलेत. खूप सुंदर आणि दर्जेदार फलंदाजी. मिस टाइम, परंतु कदाचित रिकामी जागा हेरली जाईल का नाही. प्रवीण मुंबईकर मात्र एक मोठी विकेट कमावतोय. विनय मात्रेला कनेक्ट नाही करता आला चेंडूला, परंतु आपली बाजू सहज निभावून त्यांनी खूप सुंदररित्या नेली. या षटकामध्ये दाखवले 3 षटकार. षटक संपण्याची खून मात्र पंच जरूर करतील. पाहतोय आपण राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीला आला आणि हलक्या हाताची गोलंदाजी स्टंपवर त्याने अटॅक केला आणि तो नीटचा मात्र समजला नाही. विनय मात्र चेंडू हवेत राहिला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. प्रवीण मुंबईकरनं प्रवीण टिपलेला हा एक उत्तम झेल. 1 षटक 18 धावा प्रवीण मुंबईकरच्या नावावरती 1 विकेट. 2 षटकामध्ये 37 धावा धावाकडे लागलेत. सुंदर अशी धावसंख्या आता मात्र जमवली आहे, ती म्हणजेच मोरावे संघानं 54 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय उत्तम कामगिरी. 12 चेंडू 17 धावांची गरज. बारा चेंडू 17 धावांची गरज. सामना अजूनही रंगतदार राहील. आता मात्र संध्याकाळचा प्रहर आहे, धावा रोखल्या जातील का. आज कमालीचा खेळ राहिलाय. अनेक संघांचा पाटणोळी संघानं आज खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग केलाय लाजबाब. दापोली संघानं काय लाजबाब परफॉर्मन्स दाखवलाय. अफलातून इनिंग्स,
सुमितची राहिली आहे, अफलातून इनिंग अमन पाटीलची राहिली आहे आणि 12 चेंडूमध्ये 44 धावांचा पाठलाग या संघानं केलाय. गोलंदाजीचा मार्क रोहित चिर्लेकर. 12 चेंडू 17 धावा वाचवायचे आहेत, त्यासाठी आतोनात प्रयत्न सुरू आहेत. पहिला चेंडू टाकला निर्धाव प्रवीण ठाकूरला. नॉन स्ट्रायकरला अलंकार मात्रे हे नाव आज तरी कोण विसरणार नाही. एका स्पेल मध्ये 2 षटकामध्ये 4 धावा देत तब्बल 7 विकेट्स घेणारा अलंकार मात्रे नॉन स्ट्रायकरला आहे. सीकेटी कडून खेळताना सीझन लेदर मध्ये मात्र 3 षटक ज्याच्या नावावरती आहेत, 3 शतक ज्याच्या नावावरती आहेत, 3 सेंचुरी ज्याच्या नावावरती आहेत, तो मात्र अलंकार मात्र नॉन स्ट्रायकरला उभा आहे. प्रवीण ठाकूर तास पडत आहे, एक चांगलं षटक ओढापण वहाळला या सामन्यामध्ये घेऊन येईल. 12 चेंडू 17ची गरज होती, आता मात्र 10 चेंडू 17 धावांची गरज. रोहित चिर्लेकरनं लागोपाठचे 2 चेंडू मात्र प्रवीण ठाकूरला टाकलेत निर्धाव. अतिशय उत्तम कमबॅक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पलटवार केला जातोय. आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवत मात्र प्रवीण ठाकूरला अक्षरशः खेळवलाय. खेळ नाही हा खिलवाड होतोय. काय सुंदर गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये 3 षटकार जरूर ठोकलेत, परंतु माझी गोलंदाजी वेगळी आहे दाखवताना रोहित चिर्लेकर. अचानक चांगली गोलंदाजी होत असताना लाईन का भरकटावी. इथे मात्र व्हाईट बॉल. पंच अमोल सरांचा मात्र व्हाईट बॉलचा बॉल येतो आणि अशा प्रकारे 1 धाव मात्र संघाला मिळते. आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावा, एक मोठ्या फटक्याची गरज आहे, परंतु प्रवीण ठाकूरला अक्षरशः रोहित चिर्लेकरनं उभं केलंय. फक्त पहाट ठेवलाय. 3 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर 4था चेंडू आलाय, तो म्हणजेच व्हाईट बॉल. सुंदर सामना होईल यातील मात्र शंका नाही. यानंतर अजून सामना बाकी आहे. चांगला फटका, रिकामी जागा हरली. आतापर्यंत जे गमावलं होतं ते मला कमवायचं आहे, कारण माझ्या संघाला मला जिंकवायचं आहे. माझं लढणं, माझं झगडणं आमच्या संघाच्या पथ्यावर पडेल. ते पथ्य पाळताना आणि त्याची प्रिकॉशन घेताना मात्र स्क्वेअर लेगच्या मधून चेंडूला भिरकावला. सीमारेषा बाहेर आणखीन एक फॅन्टॅस्टिक 4 येतोय. या चौकारांना मात्र धावफलक जाऊन ठेपेल. तर तब्बल 42 वरती 8 चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू 12 धावा. 3 चेंडू मध्ये जे कमावलं ना ते मात्र रोहित चिर्लेकरनं चौकारांची गमावलं. इंद्रिय चेंडू राहायला हवेत. सुदेश चूक करणार नाही. प्रवीण ठाकूर आपली बहुमूल्य विकेट गमावतोय. पहिले 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार आणि इथे मात्र बहुमूल्य विकेट्स. सुंदर झेल टिपला. विकेट्स पेक्षाही आता सगळ्यात महत्वाचा आहे निर्धाव चेंडू. 7 चेंडू 12 धावांची गरज. 7 चेंडू आणि 12 धावा. नीरज मात्रे नवीन फलंदाज. अलंकार मात्र क्रीजर उभा आहे, नीरज मात्र क्रीजर उभा राहील. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये, त्याच्यामुळे दोघांनाही डाव नवा आहे. या नव्या डावामध्ये 7 चेंडू आणि 12 धावा वसूल करायचे आहेत. या चेंडूवर रोहित चिर्लेकर काय कमाल दाखवतोय की नीरज मात्रे चांगली धावा जमवत अंतिम षटकामध्ये आव्हान कमी करेल. बघूया काय घडतंय, कसं काय कोणाचं बिघडतंय. दापोली संघाच्या विरोधात खेळण्यासाठी कोणता संघ सज्ज होत आहे येणारी वेळ ठरवेल. तत्पूर्वी रोहित चिर्लेकर मात्र 5 चेंडू मध्ये 5 धावा देत एक मोरा टिपलाय. चांगली गोलंदाजी, चांगला फटका आहे. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू गेलाय. सुदेश तिथे रेडी होता. मी तिथं जरूर झाला. चेंडू जसा हातून खाली पडला ना, सिंगलला लगेचच डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावा सिंगल होती तिथे मात्र चांगली स्ट्रॅटेजी वापरत 2 धावा वसूल केल्या आणि त्याच्यामुळे 44 धावा 3 षटकांच्या समाप्तीने धावपळ करावं लागतायत. त्या म्हणजेच मोरावे संघाच्या आता चेतन स्मृती रुद्रांश 11 CK बॉईज मोरावे संघाला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. चला फिल्डिंग लावा लगेच. ओढापण वहाळ संघ प्लीज.
समीर नाईक. आणखीन एक हरवणारी असा हा ॲथलेटिक्स सर्वात फ्लेक्झिबल खेळाडू आणि ॲथलेटिक्स मधला प्रसिद्ध आणि आक्रमक असा हा एक उत्तम प्लेयर्स राहिलाय. त्याच्या वाट्याला राहिले 10 धावा. चला टाइमपास नका करू प्लीज, कारण आपल्याकडे तेवढा वेळ कुठे आहे. अजून 2 मॅच होत्या, त्यापैकी एक मॅच तर आपण नंतर खेळणार, त्याच्यामुळे एक मॅच तरी कंप्लीट होईल, त्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. चला सॅमी, आपण सामना सुरू करायचा आहे. समीर नाईक 6 चेंडू 10ची गरज. कांचन मात्र एकटक नजरेने तिकडे पाहतायत. सामना कसा रंगेल कसा राहील त्याच्याकडे खूप मोठं लक्ष कांचन पालकर यांचं राहिलंय. अलंकार मात्रे, क्या बात, कमालीचा परफॉर्मन्स. सुंदर फटका जरूर दाखवला. सिंगल रन मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, नाही झालं. आउटसाइड ऑफ स्टंप आला. काय कमालीचा खेळ राहिलाय. लेदर क्रिकेटचा पुरेपूर एक्सपिरियन्स असलेल्या अलंकारनं मात्र पहिल्या चेंडूला चांगलं कनेक्शन दाखवलंय. दोन्ही खेळाडू विचार केला समीरचा सुद्धा ना, तर समीर ही तेवढ्याच सक्षमतेचा लढा देणारा खेळाडू आहे. अलंकार मात्रे आणि समीर नाईक यांच्यामध्ये लढा तर रंगली जाईल. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर येईल आणि सुपर ओव्हर जर का आली तर आणखीन एक सामना परवा खेळायला लागेल. नीरज मात्रे, गोलंदाज समीर नाईक. 5 चेंडू 9 धावांचं थरार नाट्य. सुंदर कनेक्शन आहे, सुंदर हिट, सुंदर फटका पाहतोय. खराब खराब, अतिशय खराब. सुदेश सालुंके कंप्लीट मिस्टेक करतोय. हातामध्ये आलेला चेंडू मात्र सुटतोय. चेंडू जातोय ब्लॅक स्क्रीन वर, सीमा रेषा बाहेर येतोय. हात नशिबाचा चौकार. सुदेश सालुंके सारखा ताकदीचा आणि आक्रमक क्षेत्ररक्षक अशी चूक करेल असं ओढाफोन वाल संघाला कधी वाटलंच नव्हतं, परंतु जे वाटत नसतं तेच घडतं आणि घडलंय. नशिबाची 7 मिनिटे मोरावे संघाला. येतोय हा चौकार आणि चौकानं गणित बदललं. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. नीरज मात्र ठोकलाय हा चौकार. हा चौकार कॉन्फिडन्स देऊन जाईल नीरजला आणि टीमला, परंतु समीर नाईक काय कमबॅक करेल. 4 चेंडू आणि 5 धावा. फुल टॉस. चेंडू राहिला हवेत. चौकार आणखीन एकदा खराब. चांगला अटेम्प्ट राहिला, चेंडू खराब राहिला. प्रेशर क्रिएट झाला चौकार गेल्यानंतर. सुदेश सालुंके सारखा ताकदीचा खेळाडू ज्यावेळेला चूक करतो ना त्यावेळेला गोलंदाजावर प्रेशर येणं स्वाभाविक राहतं. तो प्रेशर आला आणि त्या प्रेशरच्यामुळे हा चेंडू मात्र पडला. फुल टॉस आला. मिडविकेटच्या क्षेत्राच्या चेंडू पर्यंत रोहित पोहोचला, पण तो मात्र सीमा रेषेपासून चेंडूला वंचित ठेवू शकला नाही. चेंडू गेला सीमा रेषेबाहेर. 3 चेंडू 1 धावा. दापोली संघ नाईक. प्लीज आपण लगेचच प्रशांत या टॉस बॉक्स मध्ये प्लीज. ठराव ठरायचा असेल, गणित मांडायची असतील, परंतु काय घडेल. डायरेक्ट हिट. सामना अजून संपला नाही मित्रांनो, कारण आम्ही अजूनही जिंकलो नाहीयेत. भले ही तुम्हाला वाटलं असेल की आम्ही जिंकू, आणि जर का हा सामना श्रीमद जर टाय झाला ना तर चित्र काहीही होऊ शकतं. 3 चेंडू 1 धावेची गरज होती. आता मात्र गणित 2 चेंडू 1 धाव. 1 धाव काढणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठं क्रिकेटमध्ये 1 धाव किती महत्वाची असते. चित्र पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये एका षटकामध्ये 1 धावेची गरज असताना अजय पाटील मॅन फ्रॉम बेलवली मेडन षटक फेकलं गेलंय. रायगड प्रीमियर लीगच्या मोठ्या स्टेजवर आयुष्यातला सगळ्यात उत्कृष्ट परफॉर्मन्स अजय पाटीलनं दिलाय. आता इथे मात्र 2 चेंडू 1 धाव समीर नाईकला वाचवायची आहे, परंतु स्ट्राईक वर असेल टॅलेंटेड क्रिकेटर अलंकार मात्रे. सुंदर खेळ राहिल्यातील मात्र शंका नाही. स्ट्रॅटर्जी आखली जाईल. स्लेजिंग असेल किंवा परफॉर्मन्स असेल, सगळ्यांची तोड इथे आखली जाईल. समीर नाईक याला माहित आहे चेंडू कसा टाकायचा आहे, परंतु क्रिकेट मधला चला सामना सुरू करा. परिपक्व हा खेळ आहे. जीवन सर आपण पाहतोय षटकार असता तर कदाचित एवढं डिस्कशन झालंच नसतं, परंतु 1 धाव आयुष्यामध्ये किती महत्वाची असते हा दाखवणारा क्रिकेट आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव. सुटलेले चेंडू गेलेल्या सीमारेषेच्या बाहेर आलेले चौकार वडापण वहाल संघाला अडचणीमध्ये आणतायत. चला सामना सुरू करा प्लीज. 2 चेंडू 1 धाव. चला
2 चेंडू आणि 1 धाव. अलंकार मात्रे. आणि मला वाटलं होतं की जो लेदर क्रिकेट खेळतो ना त्याला त्यासाठी 1 धाव कधीच कठीण नसते. लेदर क्रिकेट साठी 1 धाव नेहमी सोपी असते. परंतु या मित्रानं या अलंकार मात्रेनं जो संपूर्ण दिवस आज एकट्यानं गाजवलाय तो ही नामी संधी कशी सोडणार. चेंडूला स्लॉट मध्ये घेतला, फक्त 1 धाव नाही तर अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून व्ही शेप मधला फटका लगावला षटकारासाठी. आणि अशा प्रकारे इथे मात्र विजेत्यावर आरूढ झाला.